ढगांनी वेढलेले डोंगर, हिरवीगार गवताची चादर आणि निसर्गाच्या कुशीत शांतपणे चरणाऱ्या गायी, हे दृश्य पाहिलं की कोकणावर पुन्हा प्रेमच बसतं. चला सुरू करूया आजचा भन्नाट कोकण विलेज ब्लॉग. नमस्कार मंडळी, आज मी आलो आहे साखरपामधील पुर्य गावात. माझा मित्र अक्षय भुवड यांच्यासोबत आज आपण निघालो आहे डोंगरातील एक भन्नाट फेरफटका मारायला. या डोंगरात काय सुंदर निसर्ग, कोणती भन्नाट ठिकाणं आणि कोणते आश्चर्यकारक नजारे पाहायला मिळणार आहेत, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आजचा धमाकेदार कोकण विलेज ब्लॉग. काय अक्षय, काय बोलतो? हो, जाऊया पटकन वरती, पाऊस नाही तोपर्यंत. चला. तर आम्ही चाललो आहे गुरं चरवायला. माझा मित्र आहे अक्षय भुवड, त्याच्याबरोबर आलो आहे. बघा, पाऊस पण आलाय. गुरं गेलेत पुढं, आम्ही चाललोय पाठून. तर मंडळी, आता आम्ही वाट बघा, ही छोटीशी वाट आहे. कोकणामध्ये बघा अशाच वाटा असतात, हो ना अक्षय? वाट आहे की पर्याय? वाटच आहे ना. हां, वरून डोंगराचं पाणी खाली वाहत येतं बघा. त्या वाटेन सरळ आपल्याला वर जायचं आहे. असे डोंगर वर चढावं लागतं. मी तर संपलोय. अक्षयला रोजची सवय आहे ना अक्षय? आजच आलाय. मम्मी आजारी आहे ना जरा. मम्मी आजारी आहे का? मुलं आज आपण. हे बघा किती वरती आलं बघा. तेव्हा तिकडे डोंगर दिसतं. अजून अर्ध्यावर आलो काय? ओके, चला मंडळी. आता एक सपाटीची जागा आली, म्हणजे माळ आलाय. हे बघा, इथे मळे आहे. शेती पण करायची का पहिले? शेती करायची, हेच करायची. हां, हेच. तर हे देखील इकडे गुरं चरवत आहेत, फोनवर बोलतात. तर मंडळी, आपल्याबरोबर गोळ्या दादा भोसले. तर हे बघा, यांनी हे काका दादा काय केले ते नक्की? हे काय झोपडं बांधलेलं आहे, पाऊस येतो म्हणून बसायला. पाऊस येतो म्हणून बसायला, आणि गुरं घेऊन पण येऊ शकतं ना इकडे. घेऊन जाऊ शकतो इकडे. हां आणि बसायचं इथे. हां, ही गुरं आहेत इकडे चरतायत. बघा, मस्त हिरवगार जंगल आहे. आणि रवणं भेटतात की नाही इकडे? रवणं भेटतात इकडे. काढलेली होती माग परवा. आता आहेत का कुठे? आता नाही का, आता चुडिया येतील. चुडिया पण आता भेटतील का कुठे इकडे वर? वर कुठे आले तर भेटतील. हां, चाललंय वरती बघतो. आता अक्षय भेटली तर काय चांगलंच आहे. आणि दिवसाचा म्हणजे किती वाजता येतात इकडे? सकाळी आता 9 वाजता. 9 वाजता येतात. हम्म. भरपूर लांब आहे, हो. मी दमलो. अजून ह्याला वरती घेऊन आणि किती वाजता जाता मग घरी? आता 12-12:30ला जायचं. आणि डबा घेऊन येतं की नाही? असं हो, न्यारी करून? घरी करून यायचं घरात ना, हां. आणि येऊन इथे बसायचं. बघा मंडळी, हे बघा, गुरं पण किती आनंदाने चरतायत. बघा, हिरवगार गवत आहे मस्तपैकी. अक्षयला पण टेन्शन नाही, डायरेक्ट आणली की सोडली की चरतायत नाही डायरेक्ट. होय, आधीच आणली तिकडे रे. हां, जास्त गुरं आता बघायला भेटत नाहीत ना गावात, नाही. कमी झाले. आणि तिकडे तो डोंगर कुठला? तो त्याच्या पलीकडे तिकडे मोरडे काय करे. मोरडे. काय पाऊस येतो का त्या डोंगरातनं? मित्रांनो, ही आहे कुड्याची शेंग. कुडा ही प्रसिद्ध औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तिची साल, बिया आणि शेंगा यांचा विविध औषधांमध्ये उपयोग केला जातो. पारंपरिक पद्धतीनुसार अतिसार, जुलाब, पचनाशी संबंधित काही तक्रारींसाठी कुड्याचा उल्लेख आढळतो. मात्र कोणतेही औषधी वनस्पती स्वतःहून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापर करू नका. निसर्गाने आपल्याला दिलेला एक मौल्यवान वनस्पती आहे. अशाच कोकणातील रानवाटा, औषधी वनस्पती आणि गावाकडच्या खास माहितींसाठी माझं कोकण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, कुड्याच्या शेंगा. याची अक्षय भाजी पण केली जाते ना? याची भाजी देखील करतात मित्रांनो. आता ही पावसाळ्यामध्ये जास्त आढळते ना? पावसाळ्यामध्ये ही जास्त आढळते. तसेच टाकळा, त्याचबरोबर भांगीची भाजी, अशा अनेक वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. तर मंडळी, आता अक्षयने बघितले, ही बघताय भांगीची भाजी. आणि ही कशी काढतात अक्षय? कोळी पाण्यात ना, ह्याच्या वरची. हा, अशी कोळी. हां,
त्यांची भाजी करतात. ओके, म्हणजे जून पानं नाही घ्यायची असं. जून नाही, कोवळी घ्यायची. आणि जास्त करून आता आढळतात ना पावसातून. पावसात आढळतात. आणि आता याचं एकदा फुलं आली, हां, फुलं याच्या अगोदर एकदम कोवळी कोवळी असतात वरती. ओके ओके. मग फुलाच्या आधी काढायची असतात. हा, आता मग काही चालतात कोवळी कोवळी, पण हा. आता कमी पाणी मिळणार. ओके. आणि ही कशावर उपयुक्त आहे? औषधी. औषधी म्हणजे रानभाज्यांमध्येच आहे ती एक. ओके. रानभाज्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. मी रवणं शोधत होता अक्षय, आणि इथला घोरपडीचं बिळ दिसलंय बघा. असेल याच्या? सांगू शकत नाही. सांगू शकत नाही, असेल पण नाही येत ना. जास्त करून बोंबाडावर येतात ना हे रवणं, अळंबी. इकडे पुरियात पाऊस पडतोय आणि इकडे बघा साखरपा कोंडगाव, तिकडे ऊन आहे ते बघा, दिसते हे बघा. तो पेट्रोल पंप आहे आपला बनेनचा, आणि इकडे बघा पाऊस आहे. गुरं बघा मस्त चरतायत. आनंद घेत आहेत. आणि ऊन पाऊस कोल्ह्याचं लग्न म्हणतात ना. जुन्यातली माणसं बोलायची. ऊन पाऊस कोल्ह्याचं लग्न, कोल्ह्याचं लगीन. पूर्ण चढावा आहे हा. उतार बघा किती आहे खाली, आणि गुरं बघा कुठं चरतायत. म्हणजे हा पूर्ण कडाच आहे. हे बघा इथून पण माती गेले. आणि हे बघा खाली काय काय अक्षय. हा आपला तो गवळीवाडीचा रोड वरती जायला. हा इकडे गवळीवाडीचा रोड, हा कोसरीला जायला. हा कोचरीचा रोड. हा बघा तिकडे गवळीवाडीचा रोड. वरती वाडी आहे डोंगरात. हो, ती तिकडे वरती गवळीवाडी. ती गवळीवाडी, ही धनगरवाडी इकडे. हो हो. इकडे सिडमवाडी. बघा मंडळी, डोंगरामध्ये अजून वाड्या आहेत. माणसं पण आहेत का तिथे? माणसं आहेत ना. म्हणजे मुंबईला असतील ना. मुंबईला हा गावाला पण म्हातारी माणसं गावात असते. हो. सह्याद्री बघा कसले उंच उंच आहेत. माताचा डोंगर दिसतच नाही, एवढं दुकान भरले तिकडे समोर. कुठला? तिकडे. हा बघा इकडे आहे ना मंडळी, तो माचाळ आहे त्या डोंगराच्या पाठी, पण तो दिसत नाही, धुका आहे तिकडे. 75% आम्ही वरती आलो. हे बघा एकदम खालून आलो, अजून वर जायचं आहे बघा. आज ना एवढ्या लास्ट बघूया. संपलो मी मंडळी. हे बघा आम्ही कसे चालतोय. हे का पूर्ण घसरं नाही, जरा ती घसरला की गेला खाली. बघा अक्षय बघा कुठे गेला. हे बघा, म्हणजे खाली बघूनच पाय टाकायचा. अजून कुठे जायचं अक्षय? अच्छा, झऱ्यामध्ये चला. हे बघा खाली बघा, सरळ खाली जातो. जरा तरी पाय घसरला की गेला. मंडळी आता आम्हाला मिळाला एक झरा. म्हणजे अक्षय इथे नेहमी येतो या झऱ्याच्या इथे. वर्षातून एकदा दोनदा येतो. वर्षातून एकदा दोनदा येतो, पण या झऱ्याचं पाणी पितात ना. हो, झरा जायचं. हां, पूर्ण झरा आहे. आणि हा बघा पाणी भरतोय बाटलीमध्ये, कारण की आम्ही एक घरातून बाटली आणली होती, ती खाली झाली. आता हे पाणी आम्ही पिणार आहोत. हे बघा, ह्या पाणी प्यायल्यावर कोणताच त्रास होत नाही. तेवढ्या अंतरावरून खालनं वरती चालत आलो, आणि इथे आम्हाला घोरपडीचं बीळ भेटलं. हे बघा केवढं मोठं आहे. असेल काय आत? अरे बापरे, फुल एकदम आतमध्ये आहे बघा, खोलवर आहे. बापा, टाकून ठेवतो. गुरांचा पाय जाईल त्याच्यात. गुरांचा पाय जाईल. बघा याच्यावरती टाळा टाकतोय, नाही तर काय गुरं जातील त्याच्यात. पाय हात वाटत. केवढं मोठं आहे बघा. हे बघा आता आम्ही वरती चढतोय. ते आपल्याला तिथं जायचं ना अक्षय. बघा कसा असा वरती चढावा आहे, तो चढतोय. घामटा निघालाय.
बघा वरून खालचा नजारा. हा बघताय, हा अक्षयचा वाडा. जंगलातला आहे तो. हा जंगलातला वाडा आहे. त्याच्यावरती सिक्रेट आहे. आता मी सांगत नाही, नंतर व्हिडिओ तुम्हाला समजेल. होय. अजून वर जायचं आहे. चला. दमा झाला, घामान भिजले पूर्ण. ट्रेकिंग झाली मोठी जंगलातली. त्याच्यामध्ये माताचा डोंगर आहे. हा बघा, हा धुका आहे ना, त्याच्यामध्ये माचाचा डोंगर आहे बघा. अजून क्लिअर नाही आला. इकडचे क्लिअर झाले आता. क्लिअर तो आपण वरती जाईपर्यंत क्लिअर होती. बघूया. चला. बापरे मंडळी, आता वरच्या साईडला अजून चाललो आहे आम्ही. आता इथे माळ येणार आहे. हा बघा. अजून कुठे जायचं अक्षय? तिकडे वर त्या साईडला कोचरी गाव आहे तिकडे. मंडळी आलोय आम्ही वरच्या साईडला. आणि कोचरी गाव कुठे आहे? ह्याच्या पलीकडे. इकडे पुरी आहे आणि इकडे कोचरी. आणि चाललोय आपण अक्षयच्या पाठ. हा, अरे वा, एक नंबर. वाव वाव मित्रांनो, बघा भेटल्या आम्हाला चितळ्या. पण थोड्या आता ह्या झाल्यात रे पाण्यात, तरी मग काढूया थोडेसे. ओके. आईला भरपूर आहेत रे. व्हाईट गोल्ड भेटलं आम्हाला. व्हाईट गोल्ड, पांढरं सोनं कोकणातलं. येस, एक नंबर आहे अक्षय. काय झालं अक्षय याला? बरोबर आहेत ना? आहेत बरोबर. हा. त्या पाण्याने जरा जास्त जास्त म्हणजे आपण थोडा लेट सकाळी काढायला पाहिजे त्या. कधी आले त्या? काल आलेलं. काल आलेले आहेत. म्हणजे साधारण म्हणजे कधी काढायचे असतात? 2 दिवस असतात काय? 2 दिवस असतात. ओके एकदम पूर्ण ते ह्या होतं. ओके ओके. फायनली मला भेटल्या आहेत चितळ्या. अळंबी म्हणजे रोवणं तरी नाही भेटलेत, पण हे कसे काढतात? अक्षय दाखवते. असे डायरेक्ट वरच्यावर उसळायचे. हां, नंतर मग ते साफ करायचं. वा, एक नंबर रे. आम्ही थोड्याच घेतल्यात कारण की ते खराब झालेत. हे बघा. चलो पुढे जाऊया. तर मंडळी, इकडे बघताय पुरी आहे, जे आपलं साखरपा पुरी आहे. आणि या साईडला आहे बघा कोचरी गाव. दिसतंय का? हे बघा कोचरी. वाव, काय हवा सुटले जोरात. वारा सुटलाय. एकदम डोंगराच्या वरती आहे टोकाला. यो फुल एन्जॉय. आणि मी त्याच्या मागून. चलो चला. तर मंडळी, हा जो धबधबा बघताय, तर कोचरी गावामध्ये पाण्याची टंचाई होती. तर लोकांनी काय केलं, इकडून पाणी घेतलं ना. इथून पाणी घेतलं, म्हणजे इथून पाईपलाईन डायरेक्ट कोचरी गावामध्ये गेले. बेंद्रेवाडी म्हणजे हा, म्हणजे आपण जी वस्तू फेकू ती खाली जाणारच नाही ना. तर मंडळी, पावसाळ्यातल्या थंडगार वातावरणाला आज आपण जंगलाच्या सानिध्यात गरमागरम वडापाव आणले ते बघा. थंड झाले ते आता थंड आले. अक्षय घेऊन आला. आणि हे काय, गावठी केळी. आणि याचा आस्वाद घेणार आहोत. असा निसर्ग आणि असा वडापाव, ही मजा चुकवायची नाही. चला सुरू करूया आजचा खायला आता हे वडापाव. त्या मंडळी शेने सुरुवात केलाय. वा बघा, मस्त निसर्ग. ऊन पण पडलं. आणि ऊन पण आलंय. वारा केवढा जोरात आहे ना. तो माचाचं तो दिसायला लागला थोडं. हे बघा, इकडे मासाळ दिसायला लागला आता थोडा थोडा. हे का पाणी भरण्याची टेक्निक. कसलं पान आहे ते?
कुड्याचं बघा, मिनरल वॉटरपेक्षा स्वच्छ. बघ तुला भारी रे. कडक रे एकदम, झऱ्याचं ताजं ताजं पाणी. भरण्याची टेक्निक भारी आहे. डायरेक्ट केलं तर माती येईल ना म्हणून. त्याच्यात एक पण मातीचा कळ नाही. मंडळी आता दुपारचे वाजलेत 12. आता किती वेळात खाली जाऊ आपण? 2 वाजतील जायला. 2 वाजतील तरी जायला. तर व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघतो. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. काय टाटा, बाय बाय.